नमस्कार मित्रांनो, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी लहान मुलांसाठी एनपीएस वात्सल्य पेन्शन योजनेची घोषणा करण्यात आली होती आणि आता ही योजना 18 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात आली आहे। तर ही एनपीएस वात्सल्य पेन्शन योजना काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण अशीच माहिती आपण या चॅनलवर घेऊन येत असतो। तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना एनपीएस वात्सल्य पेन्शन योजनेची घोषणा करण्यात आली होती व ही योजना आता 18 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात आली आहे। या योजनेचा अर्ज करण्याकरिता ऑनलाइन पोर्टल सुद्धा सुरू करण्यात आला आहे। या योजनेअंतर्गत पालकांना आपल्या मुलांना आर्थिकरित्या सक्षम बनवता येणार आहे। या योजनेत गुंतवणुकीचे पर्याय सुद्धा आहेत। त्यानुसार मुलांच्या नावावर वार्षिक 1000 रुपयाची गुंतवणूक सुद्धा करता येणार आहे। जर तुम्हाला यामध्ये जास्त पैसे गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही पाहिजे तेवढी गुंतवणूक यामध्ये करू शकता। यामध्ये कोणतेही लिमिट ठेवण्यात आलेली नाही। ही योजना 0 ते 18 या वयोगटातील बालकांसाठी आहे। या योजनेमार्फत पालकांना आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावावर बँक खात्यात पैसे जमा करू शकता येणार आहे। या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांचे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलांच्या नावावर हे खातं हस्तांतरित करण्यात येणार आहे। म्हणजे एनपीएस मध्ये हे अकाउंट कन्वर्ट केलं जाणार आहे। या योजनेअंतर्गत मुलांना परमनंट रिटायरमेंट अकाउंट देखील देण्यात येणार आहे। ही योजना निवृत्ती वेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत राबवण्यात येत आहे। दीर्घकालीन आर्थिक नियोजन आणि सर्वांना आर्थिक सुरक्षा मिळावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेचा मुख्य फायदा म्हणजे पालकांनी या योजनेअंतर्गत केलेली गुंतवणूक ही कालांतराने मुलांना मोठा आर्थिक फायदा करून देऊ शकणार आहे व मुलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यात मोठा फायदा होणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी www.enps.nsdl.com या पोर्टलवर जाऊन तुम्ही खातं सुरू करू शकता। तर या योजनेबाबत तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा व अशीच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।